दुसरा तारा जमिनीवर येतो. आई म्हणते तू देवाचा तारा आहे, त्याच्याकडे दोन्ही डोळे मिटून जे काही मागितलं ते सारं मिळते. अगदी खरं. मला सांग, अरे प्रार्थना करून काय मागताय रे देव बापाकडे? हा अगं आई, बाबांना बरं करायचं मागितलंय देवाकडे. बाबाचे पाय देव. होय रे बाळा, नक्कीच. हे बाळानो, खरंच त्या देवबापानं वाटोळं केलंय रे, आणि गुडगुड करीत आपल्याकडे बघतोय रे. माझ्या सोड्याच्या संसाराला दृष्टी लागली कोणाची तरी. माझ्या संसाराचा गाडा आमच्यावर मोडून टाकलाय रे. साधं 2 वेळचं घास सुद्धा तुम्हाला 2 लेकरांना भरवू शकत नाही रे मी. किती अभागी आहे रे. आम्ही नुसतं पाणी पिऊन पोट भरतो. तिला भूक लागली म्हणून आम्ही कधीही त्रास देणार नाही. तू आम्हाला हवी आहेस आई. आई तू हवी आहेस. विचार करून राजश्री, हे सुनबाई कुठं आहे? राजश्री, काय होतंय तुम्हाला? आणि एवढा उशीर का? काय काय होतंय तुम्हाला? तुम्हाला बरं नाही का? नाही, पुरी नाही. मी या अन्नाचा केक वेचायला गेलो होतो. हे तुम्ही कुठून आणले? आणि ही जोडी कसली हवा? सांगता येते माती कदाचित तुम्ही आमच्यासाठी भीक मागितली नाही ना बा? आमच्यासाठी तुम्ही भीक मागितली? हे मिळवलेलं तण आपल्या 2 वेळचं सांग भागेल पोरी. तुमच्यावर कोणती वेळ आली हो? मागितलं तुम्ही. हा आघात कष्टाचा त्राण नसताना सुद्धा तुम्ही दारोदार जाऊन भीक मागितली. तेही फक्त आमच्यासाठी आबा, सून पोरीसाठी. तुम्ही आमच्यासाठी लोकांच्या पुढे हात पसरलात आबा. नाही बडा, अरे मी कुटुंब प्रमुखाचं कर्तव्य पार पाडतोय.
आपल्या आपल्या अपंग मुलाचा आधार गेला आणि संपूर्ण संसाराचा आधार गेला. आणि माझे छोटे छोटे नातवंड उपासी पोटी सांज काढत आहे पोरी. ते मी नाही बघू शकत, ते नाही बघू शकत मी पोरी, ते नाही बघू शकत. हे मला कधी बघवणार नाही पोरी, कधी बघवणार नाही. जोपर्यंत माझा जीव माझ्यात असेपर्यंत मी एक अन्नाचा कण सुद्धा पाकर माझ्या या छोट्या छोट्या पाकरांना भरवत जाईल पोरी. जा पोरी, मुलं झोपण्या अगोदर घास भरवत्या ना. जगावं की मरावं की फेकून द्यायचं हा देहाचे लक्तर. विधात्या का का असा माझ्या संसाराचा छेड मांडतोस. अरे अरे या संसाराचा करता आणि आणि आज असा हात तुटलेला, पाय मोडलेला, अरे कुत्र्याचं जीवन माझ्या वाट्याला का दिला. सांग देवा, असा काय पाप केला. माझी चिमुकलं मुलं किती दिवस पाण्याचा घूट पेऊ पेऊ जगणार. माझी राजश्री किती दिवस अन्नाचा घास खाण्यासाठी जंगलातल्या मोळ्या विकणार. सांग ना देवा, माझे बाबा किती दिवस भिक्षेची झोळी घेऊन फिरणार नाही भगवत आहे मला. अरे हा कुजलेला देह म्हणून जगण्यापेक्षा एकदा शेवट केलेलंच बरं. लोकांच्या तुकड्यावर जगण्यापेक्षा मेलेला परवडतो रे देव. नाही जगायचंय मला, नाही जगायचंय मला. देवा 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 कर माझ्या जीवनाचा कर माझ्या जीवनाचा
कसला विचार करतोय साबा? दारिद्र्याचं पांघरून घालून श्रीमंतीचं स्वप्न बघतोस की काय? पाटील पुन्हा का ना सुदे काही मान और स्वाभिमान आहे की नाही तुला? स्वाभिमान अरे केवळ आज तो गाण टाकलाय स्वाभिमानावर. अरे स्वाभिमानाची लष्कर रोजानं माझ्या पायाखाली चिराडल्या जातात. म्हणतो स्वाभिमान, अरे स्वाभिमान मागावा तर स्वतःच्या हिमतीवर दुसऱ्याच्या तुकड्यावर नव्हे. तुझ्यासारखा बापाची निंदा करायला हा समाज जेव्हा उतरेल ना, तुला हा समोरचा मार्ग सापडणार नाही. लक्षात ठेव, दारोदार भटकत वास येतो. अरे दारोदार मी नाही तर तू असेल. घरातून बाहेर निघू. अरे गरबाचं, या भुजंगरावाचं, अरे पेपर बघ आपल्या डोळ्याने बघ. अरे पैशासाठी तुझ्या मुलांनी हे सर्व घर, ही सर्व प्रॉपर्टी, हे सर्व काही माझ्या नावे करून दिलं. नाही, नाही, पटेल, नाही. अरे सर्व माझं झालंय बाबा. अरे दारोदारी झालाय तू. भिकारी झालाय बाबा, भिकारी. आणि मला म्हणतो स्वाभिमान. नाही, पाटील, नाही. आमच्यावर दया करा पाटील. आम्हाला बेघर करू नका पाटील. तुमच्या पाटील, माझा लादन अपंग झाला. संसाराचा आधार सुटला. वरून आमच्या नातवाला भीक एवढा मोठा कष्टाचा होता माझ्या डोक्यावर पडलेला पाटील, पाटील, माझ्या घराचं छत्र हिरावून नका घेऊ पाटील. दया करा पाटील, आमच्यावर दया करा. आधार द्या पाटील, आधार द्या. आम्हाला बेघर करू नका पाटील, बेघर करू नका. अरे का मांजरीनं माझ्या हाताला चावा घेऊन पळ काढला. अरे या भुजंगराव पाटलाच्या हाताला चावा घेऊन पळ काढला. आणि मला शंका किती मांजर घरामध्ये
पाठी लिपसिंग नाचत आमदार बाबा अरे ती मांजर म्हणजे तुझी सोन कोटीवर नाचण्यासाठी आवा यापुढे एक जर शब्द बोलला खबरदार आहे तू पाटील. धमके अरे या भुजंगराव पाटलाला धमके अरे आज तक इस भुजंग को धमकी देने वाला कोई फायदा नहीं हुआ और जिसने धमकी दी वो चिंता नहीं बचा अरे कितने कांचा चिंता अशा टाळा खाया या भुजंगराव पाटलाने आणि तुम्हाला धमकी देतो साहेब पण एक आहे बाबा जर तुझी सोन या माझ्या पोटीवर नाचण्यासाठी झाली, तर तुझ्या त्या बिमार नातवाचं ऑपरेशन करायची जबाबदारी माझी आहे. अरे बरो, तुला घराबाहेर सुद्धा काढणार नाही असे चम चम चल पायजंती जेवाजते चम चल आबा अरे गंगूदे अरे मला शिकार कर म्हणावा त्या भुजंगराव पाटलाचे घोंगरं शिकार कर म्हणारे गेले आबा अरे बघतोस ना गेले अरे गेले आबा माझी पोर नाचणार नाही. नको नको आहेत मला एक मुलगी. काय निष्ठुर झालास रे तू विधात्या. एका स्वाभिमानी घरात तू घुंगरू पाठवलास रे. अरे हे घुंगरू तुझ्या पायात बांधायच्या आहेत ना ती माझी सून नसून माझी पोर आहे रे पोर. अरे अरे ती स्वतःच्या बापाप्रमाणे मला सांभाळून आहे रे. आणि मी तिच्या पायात घुंगरू बांधू. अरे मी स्वतःच्या पोरीला या कोटीवर नाचू. नाही नाही हे मला जमणार नाही. अरे विधात्या एवढं काय बघतोयस रे तू. का आपल्या या गरीबांवर वागतोयस. आणि मी कोणता अपराध केलाय हा बाहेर घुंगरू मला स्वीकारावंच लागेल बाबा. पोरी काय बोलतायस तू. तेच बोलते आबा. सारं काही ऐकलं अजून आबा. माझ्या चिमण्या बाळांसाठी मला हे सारं करावंच लागणार आहे आबा. मी कोटीवर नाचून आबा. माझ्या जीवाचे परत मी कोटीवर नाचून आबा. माझ्या बाळाच्या आवडीसाठी हे घुंगरू बांधेन आणि कोटीवर नाचेन.
मला तुमचा आशीर्वाद हवाय आबा. भोग नशिबाचे भोगन निघाला दुःख तरीचे मी सांगू कुणाला भोग नशिबाचे भोगन निघाला दुःख तरीचे मी सांगू कुणाला दुःख तरीचे सांगू कुणाला दुःख तरीचे सांगू कुणाला नशिबा तुझा हा खेळ कसा नशिबा तुझा हा खेळ कसा नशिबा तुझा हा खेळ कसा नशिबा तुझा हा खेळ राजश्री अगं लग्न करायचं